आणि हे माझा मित्र साईनाथ आणि समोर त्यांचं मस्तपैकी याच्यामध्ये वसलेलं हे घर आहे. हा आहे माझा मित्र साईनाथ. आणि साईनाथ खूप दिवसानंतर साईनाथची आणि माझी भेट झाली आणि आम्ही दोघं अशा प्रकारे प्रवास करत चाललो आहोत साईनाथच्या गावाकडे. कारण मी 2018मध्ये आम्ही दोघं अकॅडमीला सोबत ट्रेनिंग वगैरे केले आणि त्यानंतर आम्ही खूप दिवसांनी भेटलो आणि आज काहीतरी गावाकडे कार्यक्रम आहे कीर्तनाचा. तर आणि मला ही सुट्टी असल्यामुळं, रविवारचा दिवस असल्यामुळं आणि आज आम्ही चाललो त्यांच्या गावाकडे. त्यांचं गाव इथून थोडंसं 70-80 किलोमीटर अंतरावर होतं, पण तरी आम्ही पालघरला त्याच्या गावी निघलो. आणि मी सकाळीच 11 वाजता निघलो, पण त्यांना भेटेपर्यंत मला खूप उशीर झाला आणि आता 4 वाजले आणि अशा प्रकारे आम्ही गावाकडे चाललो आहोत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो गावाकडे आणि एकदम मस्त इकडचं वातावरण परत चालू आहे. आणि बघ इकडं यूट्यूबला टाकलं तुझं आयफोन आहे. आयफोन सॅमसंग रे. सॅमसंग. माझ्या समोर हे दिसणारं झाड काजूचं झाड आहे, बघू शकता. याला काजू अजून लागलेले नाहीत, पण आता इथून पुढे याला मोहर येऊन काजू पण लागतील. तर कोकणात असे असंख्य झाडे काजूचे आहेत. आणि हे माझा मित्र साईनाथ आणि समोर त्यांचं मस्तपैकी याच्यामध्ये वसलेलं हे घर आहे. आणि खूप निसर्गरम्य वातावरणात त्यांचं घर आहे आणि खूप वातावरण देखील या ठिकाणचं निसर्गरम्य. इथं आल्यानंतर असं वाटतं इथून जाऊच नाही, कारण इथलं निसर्गरम्य वातावरण, पक्ष्यांची किलकिलाट, सकाळचा उगवता दिवस, हे सगळं बघितलं असता एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आणि उगवता सूर्य आणि रस्ते इतके भारी सुंदर या ठिकाणी जातात. कोकणी जीवन हे एकदम सुंदर पैकी. बस ना बस.